एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवणार आहे. कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवून पाणी काढून घेतलेलं आहे. कोथिंबीर धुवून घेऊन कापडाच्या साहाय्याने कोरडी करून घेतलेली आहे. कोरडी केल्यामुळे कोथिंबीर बारीक कट करता येते. कोथिंबीर कट करत असताना तेवढ्या वेळेत हिरवी मिरची भाजून घेत आहे. भाजून घेतलेली हिरवी मिरची आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पेस्ट करून घेऊया. हे वाटण करताना याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. एका भांड्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर काढून घेऊया. 1 वाटी बेसन, बारीक करून घेतलेलं वाटण, 1 चमचा जिरेपूड, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकून आलं लसूण पेस्ट, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा मिरेपूड टाकून हे मिक्स करून घेऊया. कोथिंबीर जास्त आणि पीठ कमी वाटत असल्यास अर्धी वाटी बेसन टाकून पुन्हा मिक्स करून घेऊया. 1 चमचा तेल आणि चिमूटभर बेकिंग सोडा टाकून पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया. एका प्लेटला आतून तेल लावून वडीचे तयार केलेले पीठ ओतून घेणार आहे. वडीचे तयार केलेले पीठ एवढं पातळ हवं आहे की ते ओतल्यानंतर आपोआप पसरलं जाईल. वरून ओलं खोबरं टाकून थोडंसं टॅप करून घेऊ. खोबरं आवडत असेल तरच वापरा, खोबरं ऑप्शनल आहे. वडी शिजवण्यासाठी ठेवूया. या प्लेटवर झाकण टाकून 15 ते 20 मिनिटासाठी फुल गॅसवर ही वडी शिजवून घेऊया. वरून हाताला चिकटत नसेल तर वडी शिजलेली आहे. 10 ते 15 मिनिटं थंड करून याचे आपल्या आवडीनुसार काप काढून घेऊया. ही वडी अशीच खाल्ली तरी खूप छान लागते. यानंतर वडी तळून घेणार आहे. तुम्हाला कुरकुरीत आवडत असेल तरच तळून घ्या. बऱ्याच जणांना कुरकुरीत वडी आवडत नाही. त्यांच्यासाठी थोडंसं तेल घेऊन कढीपत्ता, जिरे, मोहरी टाकून फ्राय करून घेतली तरी छान लागते. एकदम झटपट आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. अशी कोथिंबीर वडी तुम्ही कधी बनवली आहे का? हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.